सर्वतो मां पाहि पाहि समन्तात त्वं वाङ्मय त्वं चिन्मय त्वं आनन्दमय त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानंदादित्योसी त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासी त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. निघाला ऐसे किती दिवस रमिले शिवरात्रीचे व्रत आले. समस्त यात्रेचे निघाले माता पिता तंतुपाचे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरुवर. आपण येथूनच चरण सोडणे श्री गुरुचे. नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला. श्री गुरुमठासी आला गुरुपसी तयासी. श्री गुरुमती तयासी कागा यात्रेसी तू न गेलासी. तंतुक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे शरण. ऐसे म्हणून तंतुक नमस्कारी नित्य देत. तव पातळी शिवरात्र एक माघ मध्य चतुर्दशी. श्री गुरुमती तयासी तुझी समस्त गेली यात्रेसी. तू एकलासी राहिलासी पाहासी विनोद परत्री. श्री पर्वताचा नयन झाकुनी पादुकेसी दृढ घरी वेगेसी. मनोवेगे घेऊन गेले श्री गुरुमती तयासी. कागा भ्रांतपणे पासी वेगे जावे दर्शनासी. क्षौर स्नान करून या श्री गुरु ऐसे निरूप देता. शीघ्र गेला स्नान करता ते देखील माता पिता. राम लोक सकळी ते पुसती तयासी कवर मार्गे आलासी. आमची भेटी का न देसी लपून येणे कोण धर्म. निमित्त से माता पितरसी आम्ही निघालो दोन प्रदेशी. एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरु सभागमे. एक हसती विद्यावंती आम्हा सविची आला अल्पता. ऐसे बळीवारे बोलत लब्ध प्रतिष्ठित सगळं जन. तो कोणा सबने बोले शीघ्र स्नान शौर्य केले. पुष्पे अक्षता बेरे घेऊन गेले पूजेचे. पूजा करतली गसानी देखता झाला श्री गुरुमुनी. अति विस्मय करून पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करिता श्री गुरु सर्व पूजा घेती. तंतुक म्हणे चित्ती श्री गुरु राजा आपणच शंकर. श्री गुरुमुस्ती तयासी एदवारासी कैवादासी. तंतु कविनवी स्वामी असी ऐसे नवल देखिले आता. समस्त लोक जाऊनी देवया भीतरी बैसोनी. पूजा करती तुमचे चरणी लिंगन देखो तुम्ही सीतेते. श्री गुरुमती एक भक्ता सर्वत्र ईश्वर परिणता. स्थान महिमा से खाता जे अगम्य त्रिभुवनी. माघवत चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतासी. सांगेने तत्परतेसी श्री गुरुमती तंतुकासे. पूर्वी कांत किराट देशी विमर्शन राजा परियेसा. शूर असे पराक्रमासी समस्त शत्रू जिंकले तेने. आणि एक कुबुद्धी असे पारदी असे भाऊ असे. बलाढ्य स्थूळ भाऊ असे. चंचळ सकळ श्रीयारत आचर करी बलवान असे. शिवपूजा करी भाऊ असे. पत्नी त्यासी एक असे. सुलक्षण राम कुमंदवती. सुशील सगुण पतिव्रता मनी करी बौद्ध चिंता. पुरुषाला परत वारता ईश्वर भक्ती करीत असे. ऐसे क्रमिता एके दिवशी पुसू लागले आपले पुरुषासी. म्हणे प्राणेश्वरा परियसा विनंती एक असे माझे. तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवने परी. सांगावे सौम्य सविस्तारी कोपन करावा प्राणनाथा. राजा म्हणे श्रीयसी बर्वे पुसले आमासी. ज्ञान झाले आता मनसी पूर्वजन्म सांगेन माझा. पूर्वी पंपा नगरी आपण श्वान योनी जन्मोनी जाण. होतो तेथे काळक्रमण शिवरात्री आधी एके दिवशी. त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजावया. आपण गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून. आपण गेलो द्वारत विनोदे पाहू म्हणत. मग ते कोणी आले जावत काष्टपाषण घेऊन या. आपण पोळी मध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत. धरा मारा म्हणून बोलत मारू लागे पाशानी. ऐसा 3 वेळा पळालो मारतीला म्हणून बहु व्यालो. मग अंतरगृही निघालो पूजा देखील तेथे शिवाची. द्वार धरुणी समस्त लोक शस्त्रे मारिले वज एक. ओढून टाकती सगळी का शिवालया बाहेरी. तेने पुण्य झाले ज्ञान एक शिवरात्रीचे महिमान. म्हणती तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन. पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण. सर्व काही त्याची वासना त्याची स्वभाव मज असती. ऐसे स्त्रियेची सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला. म्हणे स्वामी जे सांगितले आपला जन्म पुरातन. तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विचारुणी. म्हणून लागत असे चरणी कृपा करी का प्राणेश्वरा. एक ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपोती. करीत होती उदरपूर्ती एके दिवशी अवधारी. पडित होता मास गोळा तू वाचोचीने धरला कवळा. उडत होती आकाश मंडळात ते दुरुणी देखील गाडीने. पाठी लागली ते गाडी मागे पुढे न विचारी. तू पळाली सते अवसरे श्री पर्वतगिरीवरी. दुरुणी आणि धावत प्राण होता कंठगत. श्रमोनी शिकरी तू बसत घारी येऊनी मारिले चोची. घेऊन गेली माणस कवळे तुझे देह पंचत्व पावले. प्रदक्षिणा पुण्य फळाले झाली सत्वा राजपत्नी. राजा सांगे सतीसी पुढील जन्म सांगू तुझा. आपण राजा सिंधू देशी जन्म पावे अवधारी. माझी भार्य तुझी होती जन्म पावसी सृंजय देशे. तेथे राजा पवित्र होशी त्याची कन्या होतीस. तिसरा जन्म आपणासी राजा होईल सौराष्ट्र देशी. तू उपजी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील. चौथा जन्म आपणासी राजा होईल गांधार देशी. तू उपजी मग कुळेसी जे माझी प्राणेश्वरी. पाचवा जन्म आपणासी राजा होईल अवंत देशी. तू दाशाहरा राजकुळी जन्मसी माझी भार्य होशील तू. सहावा जन्म आपणासी अनंत नाम परियेसा. जयाची कन्या तू होसी तू ते माझी प्राणेश्वरी.
सकळ जन्म आपणासी राजा होईल पांडे देशी रूप लावण्य मज सरसी नवे कवन संसारी ज्ञानी गुण सर्व गुणी होईल सूर्यकांती येसे वदन जैसा रूप असे वदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वेद कोळी स्वरूप सौंदर्य आगळी जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रासारी केस मुख कमळ वसुमती असे नाव पावसी तुझं वरीन स्वयंवरेसे दैवंती नाजेसी स्वयंवर होईल तुझं मज देहावसान होता तुझं घेईन सांगता दिव्यमानी बेसरी तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बळे श्री गुरुमंती तंतुकासी शिवरात्री पर्वत महिमायसी ऐसे तो श्वान पर्यसी सप्तजन्मी राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर कांगा ग्रामी भीमातिरा पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुन समान तंतुक मने स्वामी असी स्वामी तू मज चाळविसी पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंग स्थानी तुझं देखरे सर्व ठाई तुझी एक झाला सी व्यापक कल्लेश्वर संगमनायक एक सांगती आम्हा पुढे एकोणी श्री गुरु हासी ये रे पादुका धरी म्हणती नैन त्याचे जागती संगम आले तात्काळी श्री गुरु आले संगमासी तंतुकास पाठविती मठासी बोलाव्या शिष्यासी आपण राहिले संगमात श्री गुरु आले संगमासी मज पाठवले मठासी बोलवले शिष्यासी राहू पाती आजी संगमी मग पुस्ती तयासी तेही सांगले परवसी आनंद झाला भक्तासी म्हणे सरस्वती गंगाधरा इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री शैल्य शिवरात्र महिमा वर्णन नाम चत्वाश्वत्वारिशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु श्री गुरुदेव दत्त सिद्ध म्हणे नामधारसी कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी आले येणे रीतीसी भक्ती करीसी बहु असं कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारक असी पुढील कथा विस्ताराची सांगेले सिद्ध नामधारक इथे श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे नरहरी कवीश्वर वर प्राप्ती नाम षष्ठ चत्वारिंशो अध्याय श्री गुरु दत्तात्रेय नमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 47 श्री गणेशाय नमः नामधारक मुने सिद्धासी पुढे कथा वर्तली केसी ते विस्तारवणी सांगावे आम्हासी कृपा करी गाधा सिद्ध म्हणे नामधारक श्रीमंता एक मनंती श्री गुरुचरित्र तुझा होतील पुत्र पौत्र सदा श्री ऐक तू होशे गाणगापुरीचा श्री गुरु सण आला दीपावळी ठरो शिष्य आले पाचारू आपले घरी वंश भिक्षसी सप्त शिष्यासी बोलावती एकावर एक प्रीती सातही जण पाया पडती यावे आपल्या घराचे आपल्या आपण पुस्ती समस्या आपण नेवमती एकमेका तुझं करती आपला स्वामी म्हणून श्री गुरुमंती समस्तासी येऊ तुमच्या घराची चिंता न धरावी मनसी बाक कामची घ्या म्हणते ऐसे कोणी श्री गुरुवचन विनिमिता ती सातही जण समस्त आश्वासन येऊ मनोरी कवनच करावा भरवसा जवळी बोलवणी एकासी काणी सांगती तयासी आम्ही येतो तुझे घरासी कोणापुढे न सांगावे ऐसे सातच जण देखा समजावून या गुरुनायका पाठविले तेनेची परी एक महद आश्चर्य वर्तले एकमेकांना सांगत गेले सातही भक्त श्री गुरु आले मठात अति विनोद प्रवर्तला ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था एकोर विनिमिताती कर जोडून आम्हा सांडोनी जाता स्वामी त्यासी म्हणते श्री गुरुमूर्ती आम्ही राहिलो जाणार जिथे न करावी मनी कंते आम्ही असो येतेचे ऐसे बोलता संतोषी जवळी हो आली निशे दिवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे 8 रूप झाले अपर महिमा नारायण 7 ठाई गेले अपर गाणगापुरी होतेचे ऐसी दीपावळी झाली समस्त ठाई पूजा घेतली पुन्हा तेसेची व्यक्त झाले गोप्य रूपे कोणी नेले कार्तिक मासी पौर्णिमेसी करावा दीपाराधनेसी समस्त भक्त आले दर्शनासी ग्रामी श्री गुरु सवे समस्त नमस्कार करते भेटी 10 दिवशी म्हणते एकमेका ते विचारती म्हणती आपले घरी गुरु होते समस्त आले तटस्थ ग्राम लोक त्याची असत्य म्हणत आमचे गुरु येतेची होते दीपावळी येतेची केली श्री करती सगळे जन म्हणती होय हा ते मूर्ती आपण अपर महिमा नारायण अवतार होय श्री हरिचा येथील नाना परिस्थिती करिता ते दीपाराधना अति प्रीती ब्राह्मण भोजन करीती महानंद भक्त जन श्री गुरु महिमा ऐसी करती सिद्ध सांगे नामधारका प्रती भूखंडी झाली ख्याती श्री नृसिंह सरस्वतीचे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाठाने सिद्ध नामधारक संवादे अष्टस्वरूप धारण नाम सप्त चत्वारिशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 48 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारकासी पुढे कथा वर्तली परियेसी श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा गाणगापुरी असा श्री गुरु ख्याती झाली अपारू धावत शेतातुनी साष्टांगण करुणी पुनरपी जाई आपले स्थाना माध्यान काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियेसी ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतशी कार्य नित्य कष्टतोसी आड पडतोसी येऊन या तुझे मणी काय वासना सांगे तरी विस्तारुणी शूद्रविनोई कर जोडून शेता आपले पिकावे नित्याचे तुमासे नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता पोटरी येतील आता
तुझे धर्मे जेवू. श्री गुरु गेले शेतापासी पाहुणी म्हणती त्या शूद्राची सांगेने तुझं ऐसे तुझी विश्वास होईल बोलाचा. शूद्र विनवी स्वामी अशी गुरु वाक्य कारण आंबासी. दुसरा भाव मज पाशीच नाही स्वामी म्हणत असे. मग निरोपीची श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी. परतोणी येऊ माताणी सीताव सर्व पीक कापावे ऐसे सांगोणी शूद्रासी. श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी गुरु वाक्य मज कारण. शिखराने द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक झाली बहु शेतासी. म्हणून युक्ती मागतसी अंगीकारण करू जाण. नाना प्रकारे विनवे त्यासी द्विगुण होईल संगत संवत्सरेसी. अंगीकारी संतोषी वचनपत्र लिहून ते पत्र वर्जित त्यासी. पाषाण घेऊन से पुत्रासी मारू लागला तो शूद्र. समजता ते बारी एरी परी पळता पिले आपुले जीवित भाषण केले. माणिक मासा पक्षी तो आम्ही वर्जावया माणसे पाठविते गेले असे. इतके होता शूद्र देखा पीक कापिले पूर्व मनपूर्वक उभा असे मार्गे का श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ते होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून ऐसे सांगोनी श्री गुरुनाथ आपण समस्त होतेसे त्यांचे घरी आकांत. श्री पुत्र सर्व हृदय करीत म्हणती आमचा ग्रास गेला. शूद्र श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्ध मुनी श्री गुरुचरित्र तुम्ही देखील नाही. तुमचे भाग्य काय वाणू बदली परंपरम देखील असे. मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले. पुढे काय पुरवर्त निरोपावे दातर. सिद्ध सांगे नामधारकाचे एक वस्ता विस्ताराचे. विचित्र झाले येणे दिवशी एक चित्त परियसा. नंदीला एक ब्राह्मण सर्वांगी कृष्ण श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊनी वर्षे 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास द्विज कष्टा बहुवस. निरोपणाला सायासे चंदना परमेश्वरी जवळ जाणे. नाना परी कष्टता स्वप्न झाले अवचिता. तू जावे त्वरित गाणव्या ग्रामस्थानासी. तेथे असती श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतार. वेश धरिला असे नवरू तेथे उसिल उत्कमागी. ऐसे देवीने निरोपिले विप्रमणे भले गेले. 6 मास का कष्टविले जरी तुझे हाती व्हायची. जगत माता तुळजा भवानी तिचा निरोप घेऊन आलं तुझ पाशी ठाकुणी तू दैवत म्हणून या. तू जगदंबा मनविसी आम्हा मनुष्य पाशी पाठविशी. नाव झाले दैवतपणासी भाग्य माझे म्हणत असे. पहिले श्री गुरु म्हणे ते तयासी तुझी कामना झाली परियसी. सर्वांगा हाय कैसी अवलोकनी पाहे म्हणती. पाहता सर्वांग बरवे झाले द्वार मात्र संकेती राहिले. पाहता त्याचे मन झाले म्हणे स्वामी असे थोडे. श्री गुरुती निरोपती तयासी तू संशय करून आलासी. मनुष्य काय करील म्हणून मानसी तैने गुणे राहिले थोडे. त्यासी असे एक प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपर. आमची स्तुती करावी निरंतर बरवे होईल तुझ मज. नंदी रामा म्हणे स्वामीची लिखितनेने वाचे असी. कैसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण. श्री गुरु म्हणती द्विजाशी मुख उघडी काढी जिवेसी. विभूती शिंपली तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा. चरणावरी ठेविली माता उभा ठेला स्तोत्र करिता. म्हणे स्वामी मी नेलता सेवेसी नवे आराणुक. मातेचे क्षोणित पिताचे रेत संपर्क झाला जन्मी गर्भात. जैसे सुवर्णमुची असे कडत दिवस पास बुधबुधाकार. 15 दिवस होय स्थिर एक रस होणी निर्धार. तरी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे मज. मासे एक पिंड हे ध्वज नाही मासी शिरपाय. तिसरे मासी सर्व अवयव नवद्वारे झाली मग. पंचतत्वे होती एक वायू आप पृथ्वी तेजक. प्राण आला तत्कालिक तरी स्मरण कैसे मज. 5वे मासी त्वचारोम. 6वे मासी उच्चवासा. 7वे मासी क्षोत्र जीवा मेध मजा दृढ झाली. ऐसे 9 मास कष्ट होतो जननी एक गर्भात. रुधिर विष्टामुद्रात कष्टोलभारी स्वामिया. माता भक्षी उष्णशार दुःख होय मज अपार. ऐसे 9 मासवरी माता गर्भी कष्टलो. तथी कैसे तुझे स्मरण वेष्टिलो होतो मायेवरणे. स्मरणो नाही तुझे चरण मग योनी मुखी जन्मलो. उपजातासी आपणासी आयुष्य दिले ललाटेसी. अर्ध गेले वृद्धानिशी रात्री निद्रा मानवा. उरले आयुष्यात देखा भाग केले विषेका. बाल यवन वृद्धापय का निर्माण झाले तयारी. कष्टुनिया धुरंदर बाळपणी झालो आपण. वाढलो कष्ट भोगीत फार वर्षे 12 लोटली. तरी तुझे शरण स्मरणा मज कैसे का देवराना. कशलो मी याची गुणा पूर्वजन्म नाटवेची. 2 भाग उरले आपणासी मदने व्यापले शरीरासी. जैसा पतंग दीपासी भ्रमितेजे उन्मत. नेने मी गुरु माता पिता समजतासे करी निंदा वार्ता. परस्त्रीवरी करी चिंता कुळा कळा विचली. ब्राह्मण ते निंदा करी वृद्धाच्या ज्येष्ठा करी अपारी. मध्ये व्यापिले असे बाई नाठवी तुझे चरण मज. मग वृद्धाप्पा आले शरीरासी उभग होय श्री पुरसाची. शास्त्रशास्त्र कपेची सदा खोकला होय मज. अवयव सर्वही गलित होती केश पांढरे होती त्वरित. दंतहीन श्रवणेला एक जती दृष्टीला दिसे नासिक गळते. ऐसा नाना रोगे कशता तुमची सेवा कधी घडणी आता. स्वामी तारक श्री गुरुनाथा संसार सागराकडे करी. तुझी विश्वासा तारक धरून या नरवेश. त्रयमूर्ती तुझे एक परब्रह्म श्री गुरुनाथा. ब्रह्मदेवे आपण दे कंचाक्षरे लिहिली कपाळिका. तैसेची होईल का श्री गुरुचरणी लागता. नंदी नामा स्तोत्र करता श्री गुरु संतोषी अत्यंत. भक्ता श्रेष्ठ निरोप देता कवीश्वर म्हणायासी. जे का शेष होते जंगेवरी ते तत्काळ गेले दुरी. नंदी नामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा. सिद्ध म्हणे नामधरकासी श्री गुरुचरित्र ऐसे परियसी. कथा करीत कवी भरवसी श्री गुरुसेवेसी राहिला. इति श्री गुरुचरित्रांते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामधरक संवादे द्विज कुष्ठ परिहार
समारोह नाम पंचदशोध्याय श्री गुरु दत्तात्रय परिणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 46. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धाचे मागे कथा निरपिलीसी. नंदी नामा कवी ऐसी दुसरा अनेक कवी म्हणोनी. सिद्ध म्हणे नामधारका सांगे तुते कथा ऐका. आश्चर्य झाले कवतुका श्री गुरुचरित्र अति गोड. अष्टा दिवसी एका श्री गुरुसी नेले भक्ते एका. आपुले घरी शोभनदायका म्हणून नेले आपुले ग्रामा. ही परदी म्हणीचे ग्रामासे नेले आमुचे श्री गुरुसी. पूजा केली तेथे बहुवसी समारंभ झाला थोर. त्या ग्रामी शिवालय एक नामे कल्लेश्वर लिंग एक. जागृत स्थान प्रख्यात निक तेथे एक द्विजर सेवा करी. त्या नाम नरहरी लिंग सेवा बहु करी. आपण असे कवीश्वर नित्य करी पाच कवित्व. समस्त लोक त्यासे म्हणती तुझे कवित्वाचे असे खाते. श्री गुरुसी कवित्वावरी प्रति गुरु स्मरण करी तू काही. त्यासे म्हणे तो नर कल्लेश्वरासी विकेले जीवार. अन्यत्र देव अपार नरस्तुती मी न करी. नित्य पूजा करून आपण कवित्व करी पार्वती रमणा. ते दिवसी अपरिमाना निद्रा आली तया देखा. निद्रा केली देवळात देखता झाला स्वप्नात. लिंगावरी श्री गुरु बैसता आपण पूजा करीत असे. लिंग न दिसे श्री गुरु असे आपणासी पुसती हर्षे. नरावरी तुझी भक्ती नसे कागा आमते पूजितोसी. षोडशोपचारासी आपण पूजा करी स्थिर म्हणे. ऐसे देखून या स्वप्नात जागृत झाला तो द्विजा. हाची होय सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार. भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरुपाशी. कल्लेश्वर कर्पूर गौरू तुझी होसी जगद्गुरु. माझे मन झाले स्थिरू तुझे चरणी विनटलो. तुझी विश्वांचा आधारू शरणागत वज्र पंजरू. चरण कमळ वासाभ्रामरू ठाकोनी आलो अमृत घ्यावा. पूर्वी समस्त ऋषी देखा तप करती सहस्र वर्षनिका. तू न पावसी एक एक अनेक कष्ट करीता. न करीत तपानुष्ठान आम्हासी भेटलासी तू निदान. झाली आमची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला. श्री गुरु म्हणती त्याचे नित्य आमची निंदा करीसी. आजी कैसे तुझ मानसी आलासी भक्ती उपजवणी. विप्र म्हणे स्वामियांसी अज्ञान अंधकार आम्हासी. कैसे भेटेला पर्यायसी ज्योतिर्मय न होता. स्वप्नावस्थेत देखील आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण. स्थिर झाले अंतकरणे मिळवावे शिष्य वर्गात. मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्या. श्री गुरु म्हणती तत्क्षण आम्ही स्वप्न रूप लोकांची. प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्नावस्थी व कवित्व ऐका. येणे भक्ती केलेली का स्वप्ने भेदोनी समस्त. श्री गुरु म्हणती त्यासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी. पूजा करी गा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा वसू. विप्र म्हणे स्वामियांसी प्रत्यक्ष सांडोणी चरणांसी. काय पूजा कल्लेश्वरासी तेथेही तुम्हासी म्या देखील. तुझी स्वामी कल्लेश्वर त्रयमूर्तीचा अवतारो. हाची माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण. ऐसे विनोदी स्वामियांचे आले गाणगापुरासी. कवित्व केले बहुवसी सेवा करीत राहिला. सिद्ध म्हणे नामधारसी कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी. आले येणे रीतीसी भक्ती करीसी बहुवस. कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारक असी. पुढील कथा विस्ताराची सांगेले सिद्ध नामधारक. इति श्री गुरुचरित्र अमृते परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे. नरहरी कवीश्वर वर प्राप्ती नाम षष्ठ चत्वारिंशो अध्याय. श्री गुरु दत्तात्रय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 47. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथावर्तीने घेसी. ते विचारवणी सांगावे आम्हासी. कृपा करी गा दातारा. सिद्ध म्हणे नामधारक श्रीमंता एकोर मनती श्री गुरुचरित्र. तुझा होतील पुत्र पौत्रा सदा श्री ऐक तू होशे. गाणगापुरी असा श्री गुरु सण आला दीपावळी थोरू. शिष्य आले पाचारू आपले घरी भिक्षेचे. सप्त शिष्यासी बोलवती एकावर एक प्रीती. सातही जण पाय पडती यावे आपल्या घराचे. आपण पुस्ती समस्या आपण नेऊ म्हणती. एकमेकात जगडती आपला स्वामी म्हणून. श्री गुरु म्हणती समस्यासी येऊ तुमच्या घरासी. चिंता न धरावी मनसी बाग आमची घ्या म्हणती. ऐसे कोणी श्री गुरु वचन निमित्ताती सातही जण समस्या आश्वासन येऊ म्हणून कवनच करावा भरोसा. जवळी बोलवणी एकासी काणी सांगती तयासी. आम्ही येतो तुझे घरासी कोणापुढे न सांगावे. ऐसे सात जण देखा समजावणी गुरु नायका. पाठविले तेनेची पली एका महदश्चर्य वर्तने. एकमेकांना सांगत गेले सातही भक्त. श्री गुरु आले म्हणतात अति विनोद प्रवर्तला. ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था ऐकून विनिविता कर तोडून आम्हा सांडोनी जाता स्वामी. त्यासी म्हणती श्री गुरुमूर्ती आम्ही राहिलो जाना जिती. न करावी मनी कंती आम्ही असो येतेची. ऐसे बोलता संतोषी जवळी हो आली निशी. दिवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे. 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण. 7 ठाई गेले आपण गाणगापुरी होते. ऐसी दीपावली झाली समस्त ठाई पूजा घेतली. पुन्हा तेसेची व्यक्त झाले गोप्य रूपे कोणी नेले. कार्तिक मासी पौर्णिमेसी कराव्या दीपाराधनेसी. समस्त भक्त आले दर्शनासी गाणगा ग्रामी श्री गुरुंजवळे. समस्त नमस्कार करती भेटी 10 दिवशी म्हणते. एकमेकाते विचारती म्हणती आपले घरी गुरु होते. समस्त आले तटस्थ ग्राम लोक त्यासी असत्य म्हणत. आमचे गुरु येतेची होते दीपावळी येतेची अखेरी. विस्मय करती सगळे जन म्हणती होय हा त्रयमूर्ती आपण. अपर महिमा नारायण
अवतार होय श्री हरीचा ऐसी नाना परिस्तुती करिता दीपाराधना अतिप्रीती ब्राह्मण भोजन करिती महानंद भक्तजना श्री गुरु महिमा ऐसी ख्याती सिद्ध सांगे नामधारा का प्रति भूखंडई झाली ख्याती श्री नृसिंह सरस्वतीचे इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अष्ट स्वरूप धारण नाम सप्त चत्वारिशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 48 श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारकासी गुढे कथा वर्तली परियसी श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा गाणगापुरी असा श्री गुरु ख्याती झाली अपारू भक्त होता एक शूद्र तया नामतया पर्वतेश्वर श्री गुरु नित्य संगमासी जात असता अनुष्ठानासी मार्गी तो शूद्र परियसी आपले शेती उभा असे श्री गुरु ते नित्य देखुनी येई धावत शेतातून साष्टांग नमन करुणी पुनरपी जाई आपले साणा माध्यान काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियसी ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी कार्य नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊनी या तुझे मणी काय वासना सांगे करीत विस्तारुणी शूद्र विनोई कर जोडणी शेता आपले पिकावे नित्य असे तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता पोटरी येतील आता तुझे धर्मे जेवू श्री गुरु गेले शेतापासी पाहुणी म्हणती त्या शूद्रासी सांगेने तुझा ऐसे एकसी विश्वास होईल बोलाचा शूद्र विनोई स्वामी असी गुरु वाक्य कारण आम्हासी दुसरा भाव मज पासी नाही स्वामी म्हणत असे मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी परतोणी येऊ माताणी सीताव सर्व पीक कापावे ऐसे सांगणी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण शीघ्र आला ग्रामात अधिकारी या विनवित खंडोनिया द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य अधिकारी म्हणती त्यासी पीक झाले बहु शेतासी म्हणून युक्ते मागतसी अंगीकारण करू जाण नाना प्रकारे विनवित्यासी द्विगुण होईल संगत संवत्सरेसी अंगीकारी संतोषी वचनपत्र लिहून घेते आपण अभयपत्र घेऊन लोक मिळवणी तत्क्षणी गेला शेतात संतोषणी कापिन म्हणे वेगेसी कापू आरंभिले पिकासी श्रीपुत्र वर्जित त्यासी पाषाण घेऊन श्रीपुत्रासी मारू लागला तो शूद्र समजता ते बारी एरे परी पळता आला गावाभितरी आडपडती राजद्वारी पिसे लागली पळतीसी संध्यासी येते शरासी बोले पीक सर्वही कापिले आपुले जीवित भाषण गेले माणिक मासा पक्षितो आम्ही वरजावया माणसे पाठविती नायके शूद्र कवणे गती शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवीचे धान्य असे ते देईन जरी भीतील अधिकारी तरी देईन आताची घरी गुरे बांधीन त्यांचे द्वारी पुत्र आपण दिले असे इतके होता शूद्र रेखा पीक कापिले पूर्व मनपूर्वका उभा असे मार्गे एका श्रीवर आले परतवणी विनोदे तुझं सांगितले तू निर्धार कापिले म्हणे तुमचे वाक्य भले त्याची काम धेनु मग ऐसे ऐकोणी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून ऐसे सांगणी श्री गुरुनाथ आपण ग्रामात सदै शूद्र असे म्हणत असे येत आपले घराप्रती गेला पुसावया लोक आहे ती समस्त होतेसे त्यांचे घरी आकांत स्त्रीपुत्र सर्व रुदन करीत म्हणती आमचा ग्रास गेला शूद्र समजता संमोखी न करी चिंता त्रास की गुरु सोय होय नाही ती मूर्खी काम धेनु असे वाक्य त्यांचे एकेकांचे सहस्र गुण अधिक लावाल तुम्ही जण स्थिर करांत कर्ण हानी नव्हे निर्धार पैसी गुरु कृपा होय ज्यासी दैन्य कैसे असे त्यासी निधान लगडले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित वायू झाला अतिशित ग्रामीचे पीक नाचले समस्त राष्ट्रीचे पीक देखाशी ते नाचले सकळी का पर्जन्य पडिला काळी का मूळ नक्षत्री पर्यंत ग्राम राहिला पिके विन शूद्र शेत वाढले 17 गुण वाढले याव नाळस गुण एकेका करा फरंगडेसी ते शूद्रासी संतोषणी शेता आली पूजा घेऊन अवलोकित असे आपले नैनी महानंदा करीत असे एवढी लागे पतीचे चरणी विनत असे कर जोडणे बोले मधुर करणावचे क्षमा करणे म्हणत असे ऐसे पतीचे विनविले पशेतीचे पांडवासी गीत जोडी विचार करी ते दोघे जणी श्री गुरु दर्शना जावे आता म्हणून सर्व आयतीचे आलो पूजो आलो श्री गुरुची स्वामी पुसती तयासी काय वर्तमान म्हणून नाना प्रकारे पूजा आरती शूद्रसी करीत असे भक्ती श्री गुरु संतोषले अति प्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी गत संवत्सरावणी देखा शतगुण झाली धन्य अधिका शूद्र म्हणत असे एका अधिकाराची बोलवणी शूद्र म्हणे अधिकारायसी पीक गेले सर्व गावासी रीता ठेकरिता कोठारासी आपण देईन अर्ध वाटा गत संवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय पर्यसी धान्य झाले बहुवसी शताधिक गुण देखा देईन अर्ध भाग मी संतोषी संदेह न करा हो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्म हानी केवी करू गुरु कृपा असता तुझवरी पीक झाले बहुता परी नेऊने आपले घरी राज्य करी म्हणती त्यासी संतोष शूद्र देखा विप्रासी वाटी धान्य अनेका घेऊन गेला सकळी का राजवाटा देऊणी इति श्री गुरु चरित्रामध्ये करम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामाधारक समाधे शूद्र वर प्रधान नाम 8 अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुचरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनी ते नमन करून विनवित असे कर जोडून भक्तिभावे करून या त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कवण क्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यात तीर्थे असी असंख्यात समस्त जोडून या येथ काय कारणे वास केला. आश्विन मध्य चतुर्दशी दीपवाळी पौर्णिसी श्री गुरुवंती शिष्यांशी स्नान करावे त्रिस्थळीचे गया प्रयाग वाराणसी चला यात्रे कलपुत्रेशी विप्रमणती श्री गुरुशी आई ती करी म्हणून या ऐकोणी श्री गुरु हसती ग्रामाजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आई ती चला दावीन तुम्हासी ऐसे म्हणून भक्तांसी गेले अमरजा संगमी स्नान केले महाहर्षी शिष्यासहित श्री गुरुवंती शिष्यांची महिमा अपारी या संगमासी प्रयाग समान परियेसी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तरे वाहे अमरजा संगम मनोहर आहे गंगा यमुना निर्धार हे तीर्थ वैवे परियेस आणि कष्ट तीर्थे असती त्यांची महिमा असे ख्याती सांगे नाही का एक चित्ती श्री गुरुवंती शिष्यांची ऐकोणी श्री गुरुचे वचन विनविताती भक्तजन अमरजा नाम कवण कवणापास उत्पत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकिली वसुंधरा पराभिवेले इंद्रपूर समस्त देव पळविले देवदत्यांशी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रे जाऊनी प्रबोध ईश्वराप्रती सांगितला इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्य मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारिता दैत्यासी रक्त पडे भूमीसी अखिल राक्षस बिंदुसी अधिक निपजली भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्यकुळ मारिले आमचे दैव सकळ म्हणून आलो तुझ पाशी ऐसे वचन ऐकोणी ईश्वर प्रज्वाळाला म्हणी निघाला रौद्र होऊनी दैत्य निर्दाळन करावा इंद्र विश्वरासी स्वामी माराल दैत्यांसी जीवन आणावया देवांसी उपाय काही करावा संतोषुणी गिरिजारमण अमृत वचन उच्चारण घट दिदला तक्षण संजीवन उदक देखा उदक घेऊन इंद्र राव त्वरित जातसे स्वभाव शिंपोणी या समस्त देव उठविले तये वेळी उरले अमृत घटी होते घेऊन आता अमरनाथे पडिले भूमी अवचिते प्रवाह झाला क्षितीवरी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमृता नाम याची विधी प्रख्यात झाली अवदरा अमृत नदी नाम येसी संगम झाला भीमारथेसी तीर्थ झाले प्रयाग सरशी त्रिवेणी संगम ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविशेखा दिसे अश्वत्थ सन्मुखा मनोरथ तीर्थ असे त्या तीर्थी स्नान केली या मनोरथ पाविजे काम्या कल्पवृक्ष स्थान अनुपम्या कल्पिले फळ पाविजे कल्पवृक्षा ते पूजवणी जावे मंगल शंकर भुवनी संगमेश्वर असे त्रियणेनी पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीसाणी पुन्हा नंदी सव्य करोडी जावे मग सोमसूत्रासी सवेची परतोणी वृषभासी नमोनी जावे चंडीपासी पुढे जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करुणी ऐका वृषभ स्थानासी येऊनी निका अवलोकावे श्री शिवाशी वाम हस्ती वृषण धरोणी तर्जनी अंगुष्ट शिंगी ठेवून पूजा वहावी दोन्ही नैनी इंद्रा समान होय नर पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परियसी ग्राम असे नागेशी तेथोनी उद्भव असे जाणा त्याचे असे आख्यान कथा नवे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण असे अनुष्ठानित सदा ध्याये श्री शिवासी प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिसे दृष्टी जवळी विप्र आल्हादे सर्व काळी देह विसरोणी हिंडत असे लोक म्हणती पिसाट्यासी निंदा करती बहुवसी दोघे बंधू असती तयासी नामे त्याची अवतारा एकाचे नाम असे ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर बंधू ते गेला अवेरा आपण निघाले काशीची ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक बंधूसी म्हणे द्विजय का नका जाऊ काशीची विश्वेश्वर असे मज जवळी दाखविन तुम्हा ते तत्काळी आश्चर्य करती लोक सकळी दाखवी म्हणती बंधुजन इतकी अवसरी विप्रगंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी विश्वर आला तयाजवळ विनवित असे शिवासी आम्हा पाहिजे नित्य काशी दर्शन व्हावे विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती दिसे काशी क्षेत्र निश्चिती मणिकर्णिका कुंड झाले संगम झाला नदी भीमा तीर्थ काशी अतिउत्तम आचार करीती मनोधर्मा बंधू ज्ञानी म्हणती मग श्री गुरु म्हणती भक्तजनासी काशी तीर्थ प्रकटले ऐसी संशय न धरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षी ऐकोणी समस्त द्विजवर करती स्नान दान आचार तेथोनी पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका आपले भगणी रत्नाबाईसी दोष असे बहुवसी बोलावणी त्या समयासी पुस्तकाची श्री गुरु म्हणून ऐक पूर्व दोष भगिनी तू आलीस आमचे दर्शनी पाप तुझे असे गहणी आठवण करी म्हणत ऐकोणी श्री गुरुचे बोला पाया पडे वेळोवेळा अज्ञान आपण मूढ केवळा इतके ज्ञान कैचे मज श्री गुरु म्हणती ती येसी आपले पाप मज पुसजी वधिले 5 मार्जारांसी नेनासी खूण धरी आपली 5 मार्जारांचा घात लागले आणि कदोष बहुत ऐसा ऐकोणी पाहे करीत श्वेत कुष्ठ झाले ती श्री गुरु पुसते ती येसी तुझ असती पापराशी पुढील जन्मे भोगीसी तरी कुष्ठ जाईला आताची रत्नाबाई विनवी स्वामी असी उभगले बहुजन्मासी याची काजे दर्शनाशी आले मी मुक्त होईन म्हणून इतके ऐकोणी श्री गुरुमूर्ती रत्नाबाईस निरोप देती पाप विनाशी जाय त्वरित स्थान मात्रे जाईल कुष्ठ नित्य करी हो येथे स्नान साप्त जन्मीचे पाप भंग संदेह न करी धरी हो अनुमान
म्हणून सांगती श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारक असी आम्ही देखील दृष्टीसी स्नान करिता त्रिरात्री श्री पुष्टकीचे परिहारिले पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकळी का स्नान मात्रे होय निका याचे आख्यान बहु असे सोम सूर्य ग्रहणेसी अथवा संक्रांती प्रवणीसी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान तेथे करावे पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अति विनोद गया तीर्थ समप्रपद तीर्थ असे अवधारा पुढे असे चक्रतीर्थ अति विशेष पवित्र केशव देव सनिग्ध तत्र पुण्य राशी स्नान असे तया तीर्थी स्नान करिता पतित होते ज्ञानवंता असली होती चक्रांकिता द्वारावती समान देखा ग्राम पूर्व भागेसी कलेश्वर देव परियेसा जैसे गोकर्ण महाबळेश्वरीसी समान क्षेत्र परियेसा अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवसई दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा म्हणती समस्त भक्तजन नेनो तीर्थाचे महिमान स्वामी निरोपिले कृपेने पोहित केले आम्हासी अष्टतीर्थे निरोपिनी श्री गुरु आले मठस्थान समाराधना करती भक्तजन महानंद प्रवर्तला इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधार संवादे अमरजा संगमे गंधर्वपूर तीर्थ महिमा निरूपण नाम 49 अध्याय श्री गुरुदत्तार्पणाय मस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 50 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व एका पूर्वीला चक्र कथा नाका तू ते आपण निरोपिले उपजला तो म्हणेच्या यातीत विदुरा नगरी राज्य करीत पुत्र पौत्री नांदत महानंदे पर्येसा विशेष भक्ती विप्रवरिती असे पूर्व संस्कारी असे देवालय गोविंदवारी उपद्रवणे दिते असे त्याचे घरचे पुरोहित त्याला असे शिकवित आपण निम्नाचे जात देवत विचारी दावे मंदवती द्विज जाती देखा पाषाण पूजा करीते समसांते देव म्हणती काश वृक्ष पाषाण असे राजा म्हणे पुरोहित असे तुम्ही निरोपिले आम्हासी अनुरेणु तृण काशेसी सर्वेश्वर पूर्ण असे समस्त जातीची उत्पत्ती जाणारी तुम्ही पंचभूती पृथ्वी आप तेज वायू रीती आकाशापासून पर्येसा आणि का तुम्ही म्हणाले असे पूजती पाषाण देव सरीसे सर्व काही पूर्ण पासे विश्वात्मा तो एकचे एशा परिपुरोहितासी सांगे राजा विसारेसी करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजावरी राजा देख येणे परी येत होता तया विदुरा नव्हे पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भवला नाना परीचे वेळ येती तया स्फोटकाले फला करीते शमन न एकमेव रीती महादुखे कष्ट असे ऐसे असा वर्तमानी श्री गुरु असता कांड भवनी विचार करीती आपले मनी राजा ये म्हणून प्रकट झाली महिमा काय पाव येती मेंच जात आता रावे आम्ही गुप्त लोकिकार्थ पर्येसा आपले ईश्वर नाम सवसरू राशी आला असे गुरु गौतमी तीर्थ असे तोरू यात्रा प्रसंगे जावे जाता म्हणती सर्व शिष्यासी करा आई ती वेगसी येतो राजा बोलावासी जावे त्वरित गंगेला येणे परी श्री गुरुमती होते गाणगापुरी ख्याती राजा यवना झाला मती पूर्व संस्कारे पर्येसा स्फोटकाच्या दुखे राजा अपार कसला सहजा अनार परीची औषधे निजा करता तया न होय भरवे विप्रमणे मंदिरायासी स्थान बरवे पाप विनाशी जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ पर्येसा एकोण्या विप्रवचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित ते तुर पाप विनाशी तीर्थासी समसाते राहून एकला गेला त्यासारी स्नान करता कक्षणी आला एक यती तेथे राजा देखोनी सहायतयासी नमन केले भावेसी दावी तसे स्फोटकासी मने उपशमन केली होय एकोणी त्याचे वचन सांगत झाला तो विसरण महानुभावाचे होता दर्शनाला तुझं बर्वे होईल असे अवंती नगरी होता एक दुराचारी जन्म या विप्रौदरी अन्योन्य राहत तसे आपण असे मदनमत सगळं स्त्रियावर रमत संध्या स्नान केले त्यक्त अन्य मार्गे राहत तसे ऐसे असं वर्तमान ब्राह्मण होता वेशधनी तेथे आला एक मुनी ऋषभ नाम महायोगी त्या देखुनी दोघे जण करती साष्टांग नमन भक्ती भावे करून घेऊन आली मंदिरात बेसून घालती पीठ भरे पूजा करी षोडोपचारे अर्थपाद्य देवनी पुढारे अगंधाक्षता लावितात करून या भोजन केले हस्त प्रक्षालन बरवा पलंग आणून देत तया योगी असे त्यावरी केले शरण तांबूल देती आणून करी पाद सेवन भक्ती भावे दोघे जण उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी निरोप घेऊन संतोषी गेला आपल्या स्वस्थ स्थानासी पुढे तया विप्रासी मरण आले पर्यसा पिंगल नाम वेशसी दोघे पश्चात पावली पूर्व कर्मानुबंधेसी जन्म आला राजवंशी दाक्षाण वाधिपतीच्या कुशी वज्रबाहूचे उदरात तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणी गर्भेसी उद्भवला गर्भप्रियसा राजा समारंभ करीत असे जे कोणी अतिचे सौतीची क्रोध आला बहुवसी गर्भ झाला सपत्नीसे म्हणून धरीला द्वेष म्हणे सर्व गर्भ आणून दिले सौतीच नाना यज्ञी गर्भ भेदिले अति गायनी तया राया ज्येष्ठ स्त्रियेसी येशा परी राजपत्नी झाली प्रसिद्ध बहु कष्टोनी उपजता बाळेतनी सर्वांगी व्रण माता सुतासी विष व्यापले सर्वांगासी म्हणून आक्रदंती दिवाणीशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता
देशोदेशीच्या वैद्यासी बोलती चिकित्सासी वेलसी द्रव्य व्यापारासी काही केल्या नव्हे बरवे राजा येऊन एके दिवशी पाहू आपले श्री सुतासी देखून या महाक्लेशी दुःख करी पर्यसा आता यासी पाहावयासी कंटाळा येतो आगासी बरवे नवे सत्य यासी काय करावे म्हणत असे या ते देखता आपण व्रणाला गती देहासी हे असी महादोषी या ते तजू म्हणत असे राजा म्हणे दूतासी माझे बोल पर्यसा नेऊन आपण श्री पुत्रासी अरण्यात टाकावी येणे परी दूतासी राजा सांगे विचारेसी रथ दिला संजोगेसी घेऊन निघाला झडकरी रथावरी बेसोनी घेऊन गेला महाराणी जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविली पर्यसा माता सुत दोघे जण पीडिता ती महाव्रणे कष्टती अन्नोदा काविन महारण्य वनात ऐसे महारण्यात राजश्री असे इंडत पुढे जात देखील पंत गुरे चरती राहणार तयापाशी जाऊन पुसत असे करुणावशे गोरक्षता विनवणी मागे उदक कुमार कासी गोरक्ष म्हणती ती येसी जावे तुवा मंदिरासी तेथे उदक बहुवसी अन्नही तू ते मिळेल म्हणून मार्गे दाखवे ती हळूहळू जाय म्हणते राजपत्नी मार्ग क्रमिती गेली तया ग्रामासी म्हणे येथे कवन राजा संतोषी दिसतील समस्त प्रजा एकोणी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यवंत त्याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर तू ते रक्षिला पार म्हणून सांगती ती असे इतक्या अवसरी त्या वेशाची आगरी दासी होती मनोहरी ती आली दिये जवळ येऊनी पुसे ती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामीशी सांगत अत्यंत विचारायचे देखून या वेशनात कृपा करी गात नेली आपल्या मंदिरात तिथले एक गृहतीसी कुसोनी या वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत दिले अन्न वस्त्र बहुत नित्य ती सुरक्षित असे वर्तता येसे एके दिवशी प्राण गेल्या कुमारकासी प्रलाप करती बहुवसी राजपत्नी परेसा मूर्छा येऊन ते एकशे राजपत्नी पडे धरे आपले पूर्व आठवणी महाशोक करीत असे नाना परी दुःख करीता ऋषभ योगी आणि त्वरिता पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातळावे ते महाज्ञानी योगी आता देखोनी मंदिती झाला ते वाणी अर्धपांच देवनी पूजा केली उपचारे त्या समय योगीश्वर पुसे कवन दीर्घस्वर शोक करीत असे अपर कवन असे म्हणत असे सविस्तरे वाणी योगी ते सांगता झाला वृत्तांत योगीश्वर कृपावंत आला तेथे जवळ गे म्हणे योगी तयेसी मूढपणे दुःख करीसी कवन जन्माला भूमीसी कवन मेला सांग बघ भूते पंचा ठाई मिळवणी जाता शून्य पाणी दुःख करीता अवकाश नाही वाया कव दुःख करीसे तीन गुणा पासव उपजती मनुष्य स्वभाव सत्वगुण असे देव रजगुणे मनुष्यदान तामसोती राक्षस गुण वसे तेसा पिंड जन्म भासे कधी सिरण वेशी ऐसे कुणी राजपत्नी करी योगी अशी विनंती आपण अशी झाली अशी गती राज्यभ्रष्ट होऊन आले माता पिता बंधुजना सोडणे आले मी राणा पुत्र होता माझा प्राण भरोसा माझा त्याचा तया झाली अशी गती वाचून आपण काय प्रीती मरण व्हावी मज निश्चिती म्हणून चढे लागले ऐसे निर्वाण देखुनी कृपा उपजे योगी आमरी पूर्व उपकार स्मरणी प्रसन्न झाला त्यावेळी भस्म काढून त्यावेळी लागले प्रेताचे कपडे घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला पर्यचा बाळक बेसोनी उठून सर्वांग झाले सुवर्णवरी माता सुत दोघे जणी व्रण गेले तात्काळी राजपत्नी पुत्रासहित करी योगी अशी दंडवत ऋषभ योगी कृपावंत आणि भस्म प्रोक्षित असे ते तात्काळी दोघे जणासी शरीर झाले सूर्य काशी शोभायमान दिसे ती केसी दिव्य देह उभय वर्ग प्रसन्न झाला योगेश्वरू त्यावेळी दिसला वरू तुम्हा नवे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीवा ऐसे प्रसन्न होऊन योगी गेला तक्षणी एक राया मनोमनी सत्पुरुषाचे सन्निधान ऐसे राजा ऐकून नमन करीत एक क्षणी विनीत असे कर जोडणी का कोठे असे सत्पुरुष एकोणी रायाचे वचन सांगत असे मुनी आपण भीमातरी गाणगा भवन असे तेथे परपुरुष त्यापाशी तू वाजावे दर्शन मात्रे होईल बरवे एकोणी राजा भावे निघता झाला त्यावेळी एक भावे राजा आपण निघाला श्री गुरुदर्शना प्रणयांतरी करी प्रयाण आला गाणगापुरासी रामी पुसे सकळी काशी येथे एक तापसी रूप धरून धरी संन्यासी कोटे आहे म्हणून कोणी न बोलती तयासी राजा कोपला बहुवसी म्हणे आलो भेटीसी दाखवा आपणासी म्हणत असे मग म्हणती समस्त लोक अनुष्ठान स्थानी असे निक अमराजा संगमी मध्यानिक करुणी ग्रामी येत होती येथे एकोणी लेच देखा समस्त वर्जनी आपण एका बेसोनी आंदोलिका गेला तयासानासी दुरोणी देखता श्री गुरुसी चरीने चाले लेंच परियसा जवळी गेला पासी नमन करुणी उभा राय श्री गुरुमती तयासी कार्य रजका कोटे असती बहुत दिवसा भेटलासी आम्हाचा तास होण्या ऐसे वचन एकोणी लेंच झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांग नमन राजा म्हणे श्री गुरुसी का उपक्षले आंबासी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मग राजा म्हणे श्री गुरुसी राजस्फोटक आपणासी वेता होत असे प्रयासी कृपा दृष्टी पाहावे ऐसे वचन एकोणी श्री गुरु गर्ती हास्य वदन स्फोटक नाही दाखवी म्हणून पुस्तकी यवनासी राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटकांगा तरसी विस्मय करीत असे मानसी पुनरुपी चरणी माता ठेवी राजा म्हणे स्वामी असी तुझे प्रसन्नत्व आमासी राजा पावलो मी संतोषी अष्टैश्वर्य भोगिले पुत्र पुत्र देखले नाही झालं पूर्णांतकणी आता असे एक मनी ऐश्वर्य माझे अवलोकावन
पूर्वमासा चंद्र स्वामी अवसने राज्य विशेष पाहुणे देखले नाना सुख उणे एकमरेंच जाती श्री गुरुमनी विचारती पुढे होणार असे गती कलियुगी असे दुर्जन जायती गोप्य असता पुढे बरवे सज जावे सिंह स्थानी महातीर्थ गौतमीसी जावे आता भरवसी येथून या गोप्य व्हावे ऐसे मनी विचारून श्री गुरु निघाले संगमावरी राजा आपले सुखासनी बेसी प्रीती करून या पादुका घेतले आपल्या घरी सांगत येते चरणसारी श्री गुरुमंती आरोहण करी लोकनिंदा तुझ करते श्री गुरु निरुपती यवनासी आरोहण करी वारू वेसी दुरी जावे नद्रासी निरुपांसा नको मोडू पाप विनाश तीर्थासी भेटी होईल तुम्हासी ऐसे मन निरायसी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती चत्वारी शत क्रोश देखा राजा पताका दिवसे का पाप विनाशी तीर्थी का अवलोकित से श्री गुरु श्री विस्मय करी अति मानसे एवढ्याला विचारणासी विनित से भक्तीसी गृहप्रती यावे म्हणतसे नगर सर्व शृंगारिले प्रमाण मोती तोरण केले गुडिया मकर बांधविले समारंभ करी नगरात बेसोन्या पालकीत आपण चरण चाली चालत नवरत्ने असे ओवाळीत नगर लोक आरत्या म्हणते एशा समारंभी राजा देख घेऊन गेला श्री गुरुनायका विस्मय करती सकाळी का महदश्चर्य म्हणताती एसा समारंभे देखा घेऊन गेला राजा एका महाद्वार पातला सुख पाय घडी अंतुरती नाना परिचिती व्यापरे मार्गी अंतुरती पवित्रे वाजती बेरी वाजंतरे राजगृहा पातरे महासिंहासन स्थानी शृंगार केला अति गहने जगद्गुरु ते नेऊनी सिंहासनी बैसवले समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण शिष्य चौघे जण जवळी होते परियेचा राजा विनवी स्वामी असे अंतर पडले श्री चरणासी राज्य केले बहु असे आता त्या विचरण सेवा ऐसे कोणी श्री गुरुमंती आमची भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करती तू यावे भेटीसी ऐसा निरोप घेऊन श्री गुरु निघाले तेथून राजा विनवी चरण धरुणी ज्ञान मजला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल असे म्हणत आपण निघाले करीत गेले गौतम यात्रेसी स्नान करून गौतमीसी आले गणगापुरासी आनंद झाला समस्तासी श्री गुरुचरण दर्शने समस्त शिष्या ते बोलविती श्री गुरु त्यासी निरोपिती प्रकट झाली बहु ख्याती आता राहावे गोप्य आम्ही यात्रा रूपे श्री पर्वतासी निघालो आता परियसा प्रकट बोलू हाची स्वभावेसी गोप्य रूपे राहू येते ती स्थान आमचे गणगापुर येते नवच निर्धार लौकिक मते अवधार बोल करतो श्रीशैल्यात्रा ऐसे म्हणून शिष्य ते सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नामधारा कपत चरित्र असे श्री गुरूंचे लौकिकार्थ दाखवयासी निघाले आपण श्री शैल्यासी कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्य अवलोकन नाम 50मोध्याय श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 51 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगतली आम्हा सिल्लेश राजाने श्री गुरु श्री लेले होते नगरासी तेथून आले गाणगा भुवना पुढील कथा निरूपणा करुणा वचन अमृत करा श्री गुरुचरित्र अत्यंत सिद्ध म्हणे एक वस्सा कथा असे अतिविषय का एकता जाती सकळ दोषाची तिले काम्य पाहिजे राजाची भेटी घेऊन श्री गुरु आले गाणगा भुवनी योजना करीती आपल्या मने गोप्य राहावे म्हणून भक्तजन बोलवित चिंता करिता ती बहुत श्री गुरु त्याची संभोगित राहावती अतिप्रते दुःख करीती सकळ जन सांगता ती श्री गुरुचरणा स्वामी आमुते सोडू न केवी जाता ऐतिराय ऐसे नाना प्रियती हासते झाले श्री गुरुती संभोगिती अतिप्रीती न करावी चिंता म्हणून आम्ही असो याची ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी वसोमटी सदा प्रेमी गौप्य रूपे अवतारा जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यासी प्रत्यक्ष स्वामी लौकिक मध्ये अविद्याधर्मी जातो श्रीशैली यात्रेसी प्राप्त स्नान श्रीकृष्णात्री पंचनदी संगम औदुंबरी अनुष्ठान बिंदू क्षेत्री मातानी येतो भीमातटी संगमी स्नान करुणी पूजा घेऊ मटी निर्गुणी चिंता न करा अंत करणी म्हणून सांगती प्रीती करे जे जन भक्ती करीली त्यावेळी आमची अतिप्रीती मन कामना पावे त्वरिती ध्रुव वाक्य असे आमचे कल्पवृक्षाचे पूजनी यावे आमचे जेतस्थान पादुका ठेवित निर्गुण पूजा करावी मनोभावे संतोषी आम्हा प्रती त्रिकाळ करावी आरती भक्त इच्छिती त्वरित पावे परियसी ऐसे सांगोनी तयासी निघाले स्वामी श्री पर्वतासी भक्त पंतोनी मठासी आले चिंतित मनात चिंतित निगती मठात तेथे दिसे श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती दृष्टांत दाखवली भक्तासी पातळे आपण श्री पर्वतासी पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियसा शिष्याचे निरूपिती अवधारा पुष्पाचे आसन त्वरित करा जाणे असे पहिले तिरा ऐक्य व्हावे म्हणे कार्जुनी आसन केले अति विचित्र घातले गंगेमध्ये पवित्र श्री गुरु शिष्याशी सांगत जावे तुम्ही ग्रामासी लौकिक मध्ये आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी वसतो निर्धार जरा मानसी ऐसे भक्ता संभव कोणी उठले श्री गुरु तेतोनी पुष्पासनी बैसोनी निरूप देती भक्तासी कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ परियसा शिशिर ऋतू माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी श्री गुरुमंती शिष्याची जातो आम्ही निजमठासी पावता खुण तुमासी प्रसाद पुष्पे पाठवू येथील पुष्पे शेवंती घेवा प्रसादा तुम्ही भक्ती पूजा करावी
लागावी अखंडित लक्ष्मी बसो तुमच्या घरी. अधिक सांगेले एका खूण गायली करावे माझे स्मरण. त्याचे घरी मी असे जाणं गायने प्रीती बहुमज. नित्य जे गायन करीती त्यावरी माझी अतिप्रीती. त्याच्या घरी अखंडिती आपण असे अवतार. व्याधी नसली त्याच्या घरी दरिद्र जायत वरित दुरी. पुत्र पौत्र स्त्रिया करी शतायुषी अवधारा. एकटी चरित्र माझे जरी अथवा वाचिती जननिरंतरी. लक्ष्मी राहे त्याचे घरी संजय न धरावा मानसी. ऐसे सांगून शिष्याचे गुरु झाले अदृश्याची. चिंता करीती बहुसी अवलोकित ती गंकेत. ऐसी चिंता करीते थोर तटाकी आले नावे कर. तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही लेखिले मनोनी. शिष्य वर्गाचे मनोरा व्यवस्था सांगती नावे कर. होतो आम्ही पहिले तीर तेथे देखील मुनीश्वरा. संन्यासी वेश दंड हाती नाम नरसिंह सरस्वती. तिरुपती दिला आम्हा प्रती तुम्हा सांगिचे मनोनी. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखील दृष्टांता. जात होते श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्याचे चरणी. निरोप सांगितला तुम्हासी जावे आपल्या स्थानासी. सुखी असावे वंशवंशी माझी भक्ती करोणी. प्रसाद पुष्पे आलिया शिष्य घ्यावी काढोनिया. ऐसे आम्हा सांगोनी श्री गुरुने अवतारा. इतुके अवसरी प्रसाद पुष्प आली विचारी. मुख्य शिष्य प्रीती करी काठोणी घेते अवतार. सिद्धमने नामधरका शिष्य बहुत गुरुनायका. गाणगापुरी असली लेखा शिष्य गेले आश्रमासी. कृष्ण बाळ सरस्वतीची उपेंद्र माधव सरस्वती. पाठविते झाले अतिप्रीती आपण राहिले समागे. गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपले घरी नांदत. त्रिवर्ग आले श्री पर्वता आपण होतो चौथा. साखरे नाम साह्य देव कवीश्वर युग्म पूर्व. नंदी नामा नरहरी देवा पुष्पे घेतले चतुर्वर्गी. श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण. तेची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले. धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष. महानंद उभय पक्ष पुत्र पोत्री नांदती. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले. सकाळाभिष्ट लादले तत्काळ एका अवतारा. श्री गुरुचरित्र ऐकता लादली सकाळाभिष्टता. या करण्या एका समस्त गुरुचरित्र कामधेनु. पुत्र पोत्री ज्याची चाड त्यासी एकता असे कोण. लक्ष्मीराय अखंड श्रवण करती त्या घरी. चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ. श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्याचे वंशवंशी. म्हणून सरस्वती गंगाधर श्रोत्या करी नमस्कार. कथा ऐका मनोहर सकाळाभिष्ट लादे तुम्हा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामधारक संवदे. श्री गुरु निजानंद गमन नाम 1पंचशतमोध्याय. श्री गुरु दत्तात्रय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धाचे. श्री गुरु निघाले शैल्य यात्रेचे. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारसे मज सांगावे. सिद्ध म्हणाय शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा. आता वर्णनाची झाली सीमा परी गुरु भक्ती प्रेमानावर. श्री गुरु सिद्ध झाले जावयास श्री पर्वती यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परी असा तात्काळ. समस्त जन आले धावत. नर नारी सर्व मिळाल्या बहुत. श्री गुरुची प्रार्थिती अनेक भक्त. श्री पर्वतांची स्वामी का जाता. आम्हाच भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त. निरंतर असा आपण अव्यक्त परिजनासी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होत असे दहन. आता कैसे करतील जन म्हणून लोटांगणी घालत असे घाली ती. पुढे आम्हासी काय गती आम्ही तरावे कैशा रीती. स्वामीचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो. तुम्ही भक्तांचं कामधेनु परी कामना पुरवित होता बरी. म्हणून जगलो आजवरी या उपरी आम्ही करावे. स्वामी करिता गाणगापुर झाले होते वैकुंठपुर. आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईल. तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती हास्यवदन करुणी बोलती. तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याची ग्रामी स्नानपान करू अमरजा संगमी. गौप्य रूपे राहतो यामी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेच्छकांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमचे दर्शनास बहु येत यवण सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभाव हो. लौकिकांमध्ये कळावयासी आम्ही जातो शैल्य पर्वतासी. चिंता न करावी मानसी ऐसे समस्तांशी संबोधिले. मठ आमुच्या ठेवितो पादुका पुरवितील कामना ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतो. कामना पुरविल समस्त संदेह न धराव म्हणत. मनोरथ प्राप्त होती त्वरित ही आमची माता सत्य जाणा. संगमी करुणिया साण पूजोनी अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मन कामना पूर्ण होतील. पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करून योजा. आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगते श्री गुरु. आम्ही येथेच राहतो म्हणतात हे वचन जाणावे निश्चित. ऐसे संबोधनी जना अत्यंत त्वरित निघाले श्री गुरु राजपै. समागमे जे धावले जण त्यांचे करुणी समाधान. शिष्यांसहित करुणी गमन गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त श्री गुरुंच्या मठाशी आले. तेथे समस्त श्री गुरु देखील बैसले होते आसने. सवेची पाहता झाले गुप्त जनमणी परम विस्मित. आम्ही सोडीने आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखील. ऐसे दृष्टांत लावणी जनासी आपण गेले श्री शैल्या
असल्याचे पावले पाताळ गंगेशी राहिले त्या दिवशी तेथे श्री गुरु शिष्यांचे म्हणते मल्लिकार्जुनाची जावणे शीघ्र गती पुष्पांचे आसन येताच ती करुणे विभूती आणावे शिष्य धावले अतिशीघ्र पुत्रांगाती कुंद कल्लार करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणले त्या पुष्पांचे केले दिव्यासन तेथे ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस बृहस्पती होता सिंह राशीच उत्तर दिसे होता सूर्य पै शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसे शुभ मुहूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलो याची कुण तुम्हासी फुले येतील जिनसा जिनसी तुम्हास तो प्रसाद पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न भक्ती भावे करावी जतना प्राणासमान मानवणे आणि एका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती प्रीतीने नाम संकीर्तन करते ते मज प्रिय गमती फार आमचे चरित्र जो पठण करी त्यास लाभती पुरुषार्थ चारी सिद्धी सर्वही त्याच्याद्वारे दासी परी तिष्ठतील त्याचे नाही यमाचे भय त्यास लाभे लाभ निश्चय पुत्र पुत्रासहित अष्टश्वर अनुभवने निर्भय पावे मुक्ती या कारणे आसुरी आयुष्याचं सुख पावाला बहु असायचे सांगून शिष्याचं श्रीगुरु तेथून अदृश्य झाले शिष्य अवलोकित गंगेत तो दृष्टीनं देखते श्रीगुरुनाथ बहुत होणी चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले इत्युक्ते आता आला नावडी ते तो शिष्य सांगे वृत्तांत गंगेचे पूर्वतीरी श्रीगुरुनाथ जात असताना देखील आहे देव संन्यासी दंडधारी कषायांबर वेशिले शिरी सुवर्ण पादुका चरण माझारी कांती अंगावरी फाकत असे कलिकाळास्तव गुप्त होणे आपण असतो गांगा भोवणी तुम्ही तत्पर असावे भजने ऐसे सांगा म्हणून कधी आले प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले तर चिंताक्रांत पुष्पे येथील जळात घेऊन निवांत रमावे नावडी आणि ऐसे कथी आले त्यावरून शिष्य हसले इतक्यात श्री गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत तीर्थ गुरुप्रसाद सुमने काढून घेतली शिष्य वर्गाने बघा परतले आनंदाने श्री गुरु ध्यान मनी करीत कुण सांगतो ऐका आता श्री गुरु गाणगापुरी असता बहुत शिष्य होते अगणितांना आठवितीय समय ज्यांनी केला आश्रम स्वीकार ते संन्यासी थोडं तीर्थे इंदाव्या गेले पार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपल्या गृही नांदत सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारले श्री जगद्गुरूंच्या समागमी 40 जण होतो आम्ही सायदेव नंदन हरी मी श्री गुरुची सेवा करीत होतो चौघाने घेतली पुष्पे 40 श्री गुरु प्रसाद मंदिली शिरी ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊन जड करी दिली चौघांनी 40 पुष्पांची मस्तकी धरली भावेसी आनंद झाला नामधारकासी श्री गुरु प्रसाद त्यांच्या दृष्टी पडला इथे श्री गुरु चरित्रामृते परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाठकाने प्रसाद प्राप्ती नाम 256 श्री गुरु दत्तात्रय प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आता 53वा अध्याय आहे ते पूर्ण गुरुचरित्राचा सार 53 अध्यायामध्ये आहे त्यामुळे तो पूर्ण शांततेत घेतला जाईल आणि सगळ्यांचा आवाज आला पाहिजे आणि वाचताना एका सुरात आला पाहिजे कोणीही मागे पुढे होता कामा नये कारण का जास्तीचं स्पीडनी पण झालं नाही पाहिजे आणि आवाज सगळ्यांचा मोठा आला पाहिजे आपला आवाज इतका पाहिजे ह्या अध्यायाचा की तो गिरनार पर्वतावर पोहोचला पाहिजे दत्त महाराजांपोहोचला. श्री गुरुचरित्र अध्याय 53 श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेवता दत्तात्रय चरण विद्याभ्या नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते भावे सावधान श्री गुरुचरित्र ध्यान 52 एकोणी नामधारका सेवन ब्रह्मानंदिनी भग्नपै सेवनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी गर्भ पुलांकित रोमांचही उठती एकोणी सिद्ध सुखावती समाधी लागली असे म्हणती सावध करावा मागुती लोकोपकारणे मनोनी हस्त कुर्वाईत प्रेम भावे आलंकिती देहावरी ये म्हणती एक बाळा शिशोत्तमा नामधारकैच्या करी सिद्ध सांगती बरोबर मग तो नेत्रो मिलन करी जोडणी उभा टाके मने कृपेची तारू तुझी हा विश्वास आधार भवसागर पहिलं पारू तुझ करसे श्री गुरुराया ऐसे नामधारक विनिमित सिद्धाचे चरणी लागत मने श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा एकोणी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची आमना म्हणती बाळक तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री श्री गुरुचरित्राची एका सांगेन एक आता अवतरणिका प्रथमापासून सानचरिका 52 अध्यायापर्यंत प्रथम अध्याय मंगलाचरण मुख्य देवताचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन
प्रती झाले विद्यादायी ब्रह्मपती चारी युगांचे भाव कथिती श्री गुरु सेवा दीपका प्रती घडली असे कथिये रे नामधारा कामरज संगमा श्री गुरु रेती आपले धावा अंबरीश दुर्वास याचा महिमा द्वितीयाध्यायी कथियेरा चतुर्थाध्यायी अनुसूये प्रती खळायात्रे मूर्ती येते परितीयेची पुत्र होती सरपान करती आनंदे पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वय अवतार पिठापुरी श्रीपाद श्री वल्लभ नामधारी तीर्थयात्रे श्री गाळे साव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुणी सापरा केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत चांडाली उधरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिते माता पुत्र जीव देत होती त्या प्रति गुरु कथा सांगते शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करते अष्टमी नवाध्यायी रचका प्रति कृपाळू गुरु राज्य देते दर्शन देव म्हणती पुढती गुप्त झाले बघत येते तस्करी माया भक्त ब्राह्मण तस्करावधी श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी आंबा नावी त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उजरी एकादशी अवतारे द्वादशाधारी माते प्रती ज्ञानपटुरी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची माता पित्याचे कंजरपुरी भेटून येऊनी गोदावरी कुशीवेतीच्या विप्रावरी कृपा करती त्रयोदशी क्रूर योगाचे करुणी शासन साहित्यावस वर्गाला देती श्री गुरु कृपा करुण 14वी अध्यायी पंचदशी श्री गुरुमती तीर्थे सांगती शिष्टाप्रती यात्रे दौडली गुप्त होती वैजनाथी श्री गुरुनाथ सोमेश्वर ब्राह्मण श्री गुरु भक्ती कथुनी दिली ज्ञान शक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दोन्ही करी अर्पण त्यासी श्री गुरुनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी देवळा उपले दारिद्र्याचा कुंभलिका हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टादशाध्यायात औदुंबराची करुणी वर्णन योगिनी सदेवनी वरदान गाणगापुराचा आपण 19 गुरु श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिले तिचा दौरा एक करता तिचा ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात त्याची करता 21 प्रेता आणि औदुंबर आकाशे श्री गुरु येऊनी तेथे ऋषी पुत्र उठवती कृपाळू भिक्षा दारिद्र्य घेता घरी घेती त्यांची वैशी होती तीच करुणी दुग्धवती 22 वर घेतला 23व्यात श्री गुरु राजा नेई गाणगापुरास तेथे उतरती राक्षस त्रिविक्रम गुरु निंदा भेटो जाती त्रिविक्रमा जावी ती विश्वरूप महिमा विप्रलागे श्री गुरु पाद पद्मा 24 वर देते त्यांच्या पुढे वेदवती विप्रते त्रिविक्रमाची त्याला घेऊन सांगती गुरु पाशी आला पंचदशी 26व्यात त्या ब्राह्मण श्री गुरु सांगती वेद रचना त्यागावंती वाद कल्पना परिते मंथन ऐकते 27 आनंदी पतिता विप्रासी वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्याखेरे अष्टविशी तया पतिता धर्म सांगोणी कथा पुनरूपी देवनी पतींचा विस्ता प्रति जवळला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा करती गुरुराव राक्षस सौकरी वामदेव हा इतिहास त्याची श्रीकरी बहु आकांता ती श्री गुरुनाना कथा कथुनी शांत उपाहती 31व्यात त्याची कथा प्रतिव्रतेचे धर्म सांगता सगमन प्रकार बोधिता ते श्री येते जगद्गुरु संगमेली कथा सती श्री गुरु सना झाली नमस्कारिती आशीर्वाद देवनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्षधारण कथा कुकुट बरकट दोघे जण वेशवेशेचे कथन करता पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजापुत्र केला संजीवन नारद भेटले रायते पंचक्ष प्रसंगात कथदेवयानी कथा वर्तत आणि सोमवार व्रत संमितीचा प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण स्त्रियेने केले पराण भोजन कंटावणी धरती श्री कर्ण त्याला कर्म मार्ग सांगते सप्तत्रिशंची धर्म विप्रा सांगोणी ब्रह्म कर्म प्रसन्न होनी वर उत्तम देती श्री गुरुरायते अष्टत्रिश भास्कर ब्राह्मण तिगापुरते शिजवी अन्न जेविले बहु ब्राह्मण आणि गावाचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षाची वेदा होती 30 पुत्र संतती 39वे अध्याय नरहरी करवी शिष्टा काष्टा अर्चवणी दवडीने त्याच्या पुष्टा शबरकथा शिक्षा वरिष्ठा 40व्यात सांगते 41 सायंदेवा हाते घेती श्री गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेसी सायंदेव येऊनी करती गुरु सवन कत्याला कथिती यात्रा भाव वरे देती 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायंदेव व्रत सांगोनी व्रत करविते 44 तत्वकार भक्तीसी श्री पर्वत दावणी शयसी शिवरात्री पुण्य कथा त्यासी विमर्शन राजा कथियेला 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुरावर त्याला करुणी संगमिसान कुष्टनासुरी ज्ञान देते कलेश्वरी परागे रामस श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती 46वे अध्याय 47 दिवाळी सण श्री गुरु शिव आमंत्रिती 7 जण तितके रूप धरून आपण गेले मठाई राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुरी टाकते शतगुणे पिकुणी पुढती आनंदी रेते 49
शक्ती श्री गुरुमती अमराजा संगम महात्म्य कथिती स्नान करुणी जवळीती कुष्ठ देवार्जिती रत्नाबाईचे रेषांच्या स्फटक जवळीती भक्ती सव त्याचे नगरा जाते पुढे श्री पर्वता भेटवंती 50वे अध्याय 51-52 श्री गुरुमूर्ती देखोनी अशी ती पाप प्रवृत्ती उपद्रविनती नाना यती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करून निघाला शिष्यांशी सांगती गुरुवरा आम्ही जाऊ पर्वतार मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे कोणी भक्तजन मन होती अति उद्विग्न शोक करते आक्रदन श्री गुरुचरण लोळती इतके पाहुणी गुरुमूर्ती वरदास्य तया कुरवाळीती मध्वचरी धरा आसक्ती मठा धामी रावण्या ऐसे बहुधनी शिष्यांशी गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदिनी मग्न होती ऐसे अपार गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत केले तुझ लागी कथिले तुझ लागी सिद्ध मने नामधारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका परी गुरु गुप्त श्री गाणगापुरी कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पहिले तेसे ती भेटती अद्यापी हे अवतरणिका सिद्ध माला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपुला तेसी कार्य संपादिते पूर्वी ऐकले असेल कानी त्याचे तात्काळ येई ध्यानी इतर अक्षरास होईल म्हणे श्री गुरुचरित्र श्रवणाचे ऐसे अवतरणिका जाण तुझ कथिली कथाची पूर्ण इथे सतत करता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी विरुद्ध असे कर जोडणी तुझे वचन सर्व सिद्ध आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया सिद्ध म्हणती नामधारका तू प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करोनिया अंतकरणाचा पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होईल य परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचायची पद्धती सा तुझ सांगतो यथास्थिती सुशीलभूत होऊन शास्त्र रीती सप्ताह करिता बहुपुण्य दीन शुद्धी बरवी पाहुणा आवश्यक संध्या स्नान करुण पुस्तक वाचावयाचे स्थान रंगल्यादी शोभा करावी देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवसापासून बसावे असावे एक स्थान तत्वर्त भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान देव ब्राह्मणा वडिला वंदर पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा नवसंख्या प्रथम दिनी 21व्या द्वितीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 सभे 38 पर्यंत 5वे दिनी 43 6वे दिनी सप्तमी 52 वाचवणी अवतरणिका वाचावी नित्य पाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरुदेव नमस्कार उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशर पाराश शास्त्राधारे करून शुचिरभूत असावे एव होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ता दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन भूत प्रेतादी वासनासून होणे सौख्य होत असे ऐसे सिद्धाचे वचन ऐकून नामधारक लागे चले मने बाळाची आळी पुरवणी कृतकृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती वंदनी पाया श्री गुरु केली बहु नवलाई बाळका अमृत पाजी आई तेसे आम्हा पाजिते किंवा सिद्ध मुनी बालक नामधारक शिष्य जातक मुख्य पसरवणी बिंदू एक मागता परवर्षाला श्री गुरुरायाचे धरून चरण सिद्ध मुनी करू वंदन नामधारक करुण मन ऐसे करी नारायण श्री गुरु रूपी नारायण विश्वंभर दिनोधरण आपण आपली जाऊन घेऊन शिष्य रूपे क्रीडती इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे 15 अध्याय सारे अवतरणिका नाम 53 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र संपूर्ण ओम तत्सत् श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधर राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचारिणत श्री चरणा
जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सावित्री काटक जन पुण्यफल भारद्वाज ऋषी गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दोचोपादी देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजंबा सुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पिटिकापूर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये श्री श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये श्री श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये तुझ्या मध्ये पण येऊया ठीक आहे रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकतो होते अंगणात दिव्य स्वरूपी सडा टाकते होते अंगणात अल्लख म्हणून भिक्षा मागत आले भगवंत अल्लख म्हणून भिक्षा मागत आले भगवंत दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटणे गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात त्याचा लागेना अंत त्याचा लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त
भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात, खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात, गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात, त्याचा लागे ना अंत, त्याचा लागे ना अंत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे ना अंत, त्याचा लागे ना अंत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. आज आरतीचे मानकरी फक्त पुढचे वाचणारे 5 जणी आणि बाकीच्यांनी ज्यांनी आज म्हणजे आरती मिळाली नसेल त्यांनी मंदिरात जावं. ज्या महिलांना आरती मिळाली नसेल ना त्यांनी मंदिरातली आरती घ्यायला जावं. फक्त लवकर जा, वेळ करू नका. हा आज या आपल्या दत्त मंदिरातील गुरुचरित्र पारायणाची सांगता होत आहे. सर्वांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी आभार प्रदर्शित करत आहे व जसा सकाळी सांगितलं त्या पद्धतीने नैवेद्य या ठिकाणी होईल. याच ठिकाणी भक्ती संगीत होईल आणि नंतर 6 वाजता या ठिकाणी सगळ्यात मोठं कीर्तन आहे, त्याचा लाभ आपण चुकू नये. या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती, व संध्याकाळी या पारायणाची सांगता महाप्रसादाने होणार आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. आणि जे भांडण तंडण आहे ते मिटेल. तसं मी पूजा ताईला एक उपाधी देते की त्या स्माइली गर्ल आहे. मार्केट यार्डचं आभार आणि नियोजन करतानाही खूप त्रास होत असतोय याची मला जाणीव आहे. मी 9 नोव्हेंबरला गाणगापूरला एक दिवशी चरित्राच्या पारायणाला बसले होते. त्यापासून माझी तब्येत बिघडली होती, पण तरीही इथे मी बसण्याचा मुलासहित बसण्याचा प्रयत्न केला. मला वाटत नव्हतं की मी पारायण पूर्ण करेन म्हणून, पण सगळी कृपा त्या दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थांची आहे. धन्यवाद. बघू शेटची आयडिया आहे ना कामाला तिकडे बघत बरोबर त्याच वेळेस जास्तच सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा अमूट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा समप्रभाकरा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा बिंदू रूपे अजर अभय निर्गुण निराकारा. योग माया अर्थ मात्रा विचरी भव पसारा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा पीठ वर्ण अकार मात्रा ब्रह्म सुजकारा. उकार जिमृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करसी रक्त वर्ण तू सकल जगमकारा. अनन्य शरणागत
लागत या दासा तव पदी देखारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर यारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे अक्कल कोटी वास करुनिया दाविली अघटित चरया रे लीला पाशे पद करुनिया तोडी रे भवभया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर यारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे यवने पुसिले स्वामी कहाले अक्कल कोटी पहारे समाधी सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वरयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर यारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जानसी मनीचे सर्व समर्था विनवू किती भवहरा रे इतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरा रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर यारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जय अनुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनरहरता जय अनुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता मदन मनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चित्ता चरणी पादुका कटी मेखला जटा मुकुट माथा जय अनुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता पुराण पुरुषोत्तम वादगिरे अगणित अवतारा श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दातारा जय अनुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता मूढमती अति पतित दीन परी आलो शरण तुला कृपामृते निज स्वरूपे रमौनी उत्तरी दासाला जय अनुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता जय अनुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता जय अनुसयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि घालीन लोटांगण नवलीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन अनंत पूजन भावेव वाढील फणेवना तमेव माता पिता तमेव बंधू सख्या तमेव विद्या द्रविण तमेव सर्व मम देवे कायेन वाचा मसेन्द्रेवा भुजांगणा वा प्रकृती सवा करोमि यज्ञं सकल परस्परे नारायणानि समर्पयामि अच्युतं केशवं नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीराम माधव गोपीबाल जानकी नायक रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे चारणी देह माझा पडावा कुठे शिवनतो दोन वंता अनंता नायका मादने हेची आता
जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोनी फणींद्र माथा मुतुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुद्रहारी तुझवीन शंभो मदतो न तारी मोर्या मोर्या मी बाळताणे तुझीच सेवा तरुताय जाणे अन्याय माझे तोट्यान तोटी मोरेश्वरा तुधाल कोटी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तर ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्रूपाय दोन्ही अनंतापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र हयातविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी लोटाभिरामं रणरंधधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं तरुणातरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतितुल्यवेदं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेव दत्त ओम यज्ञेन यज्ञमय जयंत देवासानि धर्माणि प्रथमन्यासन तेहनाथं महिमानः सचन्त्रयत्रे पूर्वे स्वाद्याहि सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्ये साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समेता मानताम तामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्य समन्त पर्यायी सर्वायुषादात् परार्धात् पृथव्ये समुद्र पर्यन्ताया एतराळिति तवत्येषे श्लोतोय विदितो मूर्ताः परि आवि विश्वे देवाः सभासैति ओम एतदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त इति श्री मंत्र पुष्पांजलि समर्पयामि श्री स्वामी समर्थ महाराज की जय चैतन्य श्री नवनाथ महाराज की जय सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको हो पाहू उकलुनी मनीचे हित बुध सारे वद कवना दाऊ निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू इति तुझशी न देऊ हृदयी वससी परी नजरिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उगलुनी मनीचे हित बुध सारे वद कवना दाऊ उथी नवे तुझ उपकार करी तनु तुझ बाहू बोधुनी दाविसी या परमेश्वर मनी उठला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित बुध सारे वद कवना दाऊ ओद कुटिल मी कवन कार्य मम जनी काही साराहू करी मजाईसा निर्भय निश्चल समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित बुध सारे वद कवना दाऊ आजान हत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया गावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो
उकलुनी मनीचे हित उदसारे वदकवना दाऊ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त। हॅलो, एक सूचना आहे दर्शन घेण्याच्या अगोदर की मगाशी सांगायचं राहून गेलं की आज याची सांगता होत आहे पारायणाची. तर बऱ्याच लोकांना इच्छा असते की या दत्त संप्रदायामध्ये की आपलाही काहीतरी भाग या प्रसादामध्ये असावा. तर त्यासाठी गेल्या वर्षीपर्यंत आम्ही ते नाकारत होतो, परंतु दत्त संप्रदाय हा कोणी एकट्याने किंवा कुठल्या संघटनेने करायचा नसतो. दत्त संप्रदायामध्ये प्रत्येकाचा सहभाग असतो हे आम्हाला समजून सांगण्यात आल्यामुळं ज्या कोणाला या महाप्रसादात भाग घ्यायची इच्छा असेल त्यांनी त्यांचं जे इच्छित दान आहे ते या ठिकाणी स्वामींच्या समोर जी पेटी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे ठेवा. असा काही आग्रह नाही की प्रत्येकाने दिलाच पाहिजे, सगळी व्यवस्था झालेली आहे. परंतु ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांना या ठिकाणी ती सोय आहे. 1 वाजता ही पेटी फोडली जाईल व अन्नदानाची जी समिती आहे त्यांना ती सुपूर्द केली जाईल. व ज्या वेळेला आपण प्रसाद आणणार ज्यावेळेला इथे बसाल थोडा वेळ थांबू आपण, आणि ज्यांना कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांच्यासाठी ही वेळ आपण या ठिकाणी देणार आहोत. तरी सर्वांनी या सूचनेचा समजून घ्यावी. आज प्रार्थना घेतली नाही, खाली बसा सगळ्यांनी. प्रार्थना घ्या पहिली. प्रार्थना घ्या, प्रार्थना घ्या. पीटी पुढे ठेवा ना, पीटी दाखवून टाकली. बसले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य पिडले महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उदयोस्तु श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. लक्ष्मी सगळ्यांनी मंदिरापाशी यायचंय. आपल्याकडे फोटोग्राफर वैभव सर आलेले आहेत. आपण मंदिराजवळ सगळ्यांनी ग्रुप फोटो काढायचा आहे आणि सगळ्यांनी स्वेटर काढायचं. आपण पिवळ्या साड्या घातल्या ते दिसून येईल. 1 मिनिटासाठी स्वेटर काढून तिथे मंदिरापाशी या फोटो काढायला. कुठे होते तुम्ही मला सांगा. कोपऱ्यात सगळ्याशी. हॅलो, मला सुधारलंच नाही. मगाशी मी बोलले कॅमेरा पण मला एक विषय सांगायचा राहिला की मी शिक्षिका म्हणून काम केलेलं असताना मुलं छोटी मुलं एका जागेवर किती वेळ बसू शकतात याचं प्रत्यंतर 8 दिवसात आलेलं आहे. स्वर्ण वैभव तांबळे हा मुलगा आईजवळ 2.5 ते 3 वर्षाचा मुलगा असेल तो, पण किती शांततेत बसू शकतो त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि त्याचं श्रेय सुद्धा दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थांना आहे. त्याला जर आत्ताच अध्यात्माचा वेळ लागलेला आहे तर पुढे त्याचं सगळं आयुष्य यशस्वीरित्या सुखकर होईल.
सगळ्यांनी 11 वाजता नैवेद्य घेऊन या बरोबर टायमात. 11:30 बरोबर विष्णू सहस्रनामचा पाठ सुरू होणार आहे. नाही काही महाराज चहा घेताना आलं पाहिजे बरं का. परत घेतलाय चहा डबल बंद केलं काय. अरे तुला गोडीले हा हे थांबा ना आता मला काही जबाबदारी शिवाय तिकडे